नमस्कार मित्रांनो, मी तुषार गांगुर्डे तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आजचा टॉपिक जीमेल अकाउंट कसं क्रिएट करायचं, जीमेलमध्ये आपण कोणकोणते कामं करू शकतो आणि जीमेल आयडी चालवत असताना कोणकोणत्या काळजी घ्यायच्या, तर आज आपण हे पूर्ण बघणार आहोत। सर्वात पहिले आपण जीमेल आयडी कशी बनवायची ते पहिले शिकूया। मग जीमेल अकाउंट तयार करत असताना तुम्हाला कोणकोणत्या काळजी घ्यायच्या ते पण ह्या व्हिडिओमध्ये बघायचं आपल्याला। आणि त्यासोबत आपण जीमेल आयडी क्रिएट केल्यानंतर आपल्या कोणकोणत्या गोष्टींचा आपला फायदा होऊ शकतो, तर मी समोर तुम्हाला डिस्प्लेला दिसतच आहे। जीमेलचे फायदे ॲडव्हान्टेज काय, मोफत सेवा भेटते आपल्याला याच्यापासून। दुसरं, मोठं स्टोरेज मिळतं, 15 GB स्टोरेज मिळतं आपल्याला या ठिकाणी। गुगल ड्राईव्ह, फोटो आणि जीमेल आपण या ठिकाणी स्टोअर करू शकतो। त्यानंतर सुरक्षित आणि विश्वासार्हता खूप जास्त प्रमाणात आहे जीमेलमध्ये। सर्वात जास्त विश्वास ठेवण्याची गोष्ट म्हणजे काय, आपण या ठिकाणी जेही जीमेल आयडी आपण क्रिएट करतो त्याच्याला पासवर्ड लावतो आणि सर्व गोष्टी आपल्या हातात असतात। आणि त्यामुळे जीमेल आयडी क्रिएट केल्यानंतर ॲप्लिकेशन कोणतंही डाउनलोड केलं तर ते आपल्या जीमेलच्या पद्धतीने चालत असतं, आपल्या पद्धतीने चालत असतं। आता यामध्ये कोणती बघण्यासारखी माहिती मित्रांनो, ज्याच्यात सगळ्यात फिल्टर आहे, कोणकोणत्या विषयाचे तुम्हाला ड्रायव्हर्स वापरायचे आहेत आपण त्या ठिकाणी बघू शकतो। उदाहरणार्थ लॅपटॉप असेल किंवा तुमचा PC असेल, त्याचे जे पण तुम्ही ड्रायव्हर्स डाउनलोड करतात ते तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला जीमेल थ्रू तुम्ही ते घेऊ शकतात। आता हे सर्व जी प्रोसेस आहे तुम्हाला मी पुढे स्टेप बाय स्टेप समजून सांगणारच आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप सारा डेटा आपण स्टोअर करू शकतो आणि कितीही वेळ तो स्टोअर आपण ठेवू शकतो। उदाहरणार्थ 2010 पासून ते 2025-26 पर्यंत आपण जेवढेही फोटो काढले असेल तर आपल्याला ते जीमेलवर आपल्याला बघायला मिळतात। सांगायचं तात्पर्य असं की जीमेल आयडी क्रिएट करणं प्रत्येकाला गरजेचं असतं। तुम्हाला ॲप्लिकेशन चालवायचं असेल, साधा मोबाईल जरी चालवायचा तुम्हाला, तर जीमेल आयडी क्रिएट करणं गरजेचीच आहे। तर आता ही जीमेल आयडी आपण कशा प्रकारे क्रिएट करणार आहोत ते आपण इथे आता बघणार आहोत। तर आपण जीमेल आयडी कशी क्रिएट करणार ते आता बघूया आपण। चला तर द्या मला लक्ष इकडे। सर्वात पहिले स्टार्ट बटन ओपन करूया, किंवा आपल्याकडे गुगल क्रोम असेल तर गुगल क्रोमवर पण आपण गेलो तरी चालेल, किंवा कोणत्याही ब्राउझरवर जाऊन तुम्ही जीमेल आयडी क्रिएट करू शकतात। तर मी गुगल क्रोम ओपन केलंय। गुगल क्रोमवर ऑलरेडी माझी या ठिकाणी एक जीमेल आयडी असाइन दिसते आणि याला काय म्हणतात, हे इंटरफेस आहे गुगलचं। आणि ह्या ठिकाणी माझ्या इथे एक ऑलरेडी जीमेल आयडी क्रिएट आहे। तर ह्या ठिकाणी आल्यानंतर मला माझं एक अकाउंट पुन्हा क्रिएट करायचं आहे नवीन, तुमच्यासाठी, तुम्हाला शिकवण्यासाठी। तर आपण खाली जाऊया, खाली जा। खाली गेल्यानंतर तुम्हाला ॲड अनदर अकाउंटवर क्लिक करा। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अजून पुन्हा खाली यायचं, यूज अनदर अकाउंटवर क्लिक करा। हे सगळे स्टेप लक्षात राहू द्या। आणि या ठिकाणी आता मला जीमेल आयडी टाकायची, पण ऑलरेडी माझ्याकडे जीमेल आयडी राहिली असती तर मी क्रिएट केली असती का हो? नाही, मला जीमेल आयडी क्रिएट करायची। मग कुठून क्रिएट करायची? तुम्हाला इथे खाली नाव दिसत असेल, क्रिएट अकाउंट दिसतंय। क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ऑप्शन समोर दिसतात। तर हे 3 ऑप्शन कसले आहेत? तुम्हाला मुलगा असेल तर तुम्ही तुमच्या मुलाच्या नावाने जीमेल आयडी क्रिएट करायची तुम्ही करू शकतात, पण ऑलरेडी तुमच्याकडे अगोदर जीमेल आयडी असणे गरजेची। पण नसेल तर मग काय करा, फॉर माय म्हणजे पर्सनल यूज, यासाठी आपण ही पहिलं ऑप्शन सिलेक्ट करूया। पहिले ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करूया, इथे फर्स्ट नेम लिहायचं। फर्स्ट नेम कोणाचं? तुमचं, दुसऱ्याचं नाही। फर्स्ट नेम लिहायचं इथं। आता उदाहरणार्थ फर्स्ट नेम आपण तेजस नाव टाकलं या ठिकाणी। लास्ट नेम, आता लास्ट नेम म्हणजे काय, तुमचं सरनेम, पप्पांचं नाव नाही। म्हणजे उदाहरणार्थ तुमचं नाव असेल तेजस फकीरा बिरारीस, असं नाही तर तेजस टाका आणि बिरारीस टाका। या ठिकाणी आपण लास्ट नेमला बिरारीस घेतलं आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं। त्यानंतर आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगायचं राहिलं, तुम्ही इंटरनेट चालू आहे का ते चेक करून घ्या, नाही तर इंटरनेट चालू नाही त्या ठिकाणी मशीनवर बसणार। एक मजा केली हा। या ठिकाणी पहिले काय करायचं आपल्याला, तुम्हाला मंथ सिलेक्ट करायचा आहे। कोणाचा? तुमचाच, जन्म मंथ। आता तुमचा समजून घ्यायचा ऑगस्ट महिना आहे, डेट काय ती त्या ठिकाणी टाईप करायची। आणि ह्या ठिकाणी आपण एक काम करूया, 2002 जन्मतारीख। हा, एक लक्षात ठेवा, जर तुम्ही जीमेल आयडी क्रिएट करत असताना या ठिकाणी जन्मतारीख जर टाकतायत तर ती जन्मतारीख साधारणतः 16 वर्ष पुढील टाकावी, आणि पण तुम्ही असाल तर टाका। आता या ठिकाणी 2002 ही ऑब्व्हियसली भरणार आहे। मग मी जन्मतारीख टाकली आहे। या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे। जेंडर सिलेक्ट केलं त्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन दिसत आहेत। ऑलरेडी यांनी 2 आपल्याला ऑप्शन दिले की तुम्ही ही पण क्लिक करू शकतात आणि तुम्ही ही जीमेल आयडी घेऊ शकतात, पण आपण दुसऱ्याने सांगितलेलं लक्षात राहत नाही, म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपल्याला जे लक्षात राहील तशा पद्धतीने आपण करूया। जसं आता आपण इथे काय म्हणतात, क्रिएट, तुमच्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने क्रिएट करूया। आणि या ठिकाणी आपण आता जीमेल आयडी क्रिएट करताना तेजस F बिरारीस 2002 असं करून घेऊ। आता काहींना @gmail.com टाकायची गरज नाही। का टाकायची गरज नाही? कारण की ऑलरेडी ह्या ठिकाणी जीमेल आयडी
दिलेलं असतं. म्हणून आपण हे टाकू नका. काही जण टाकून देतात घाई गर्दीत. टाकू नका. इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते पासवर्ड टाकायचा. आता ते पण मी तुम्हाला सांगू का? नाही ना. आता पासवर्ड मी माझा मला सांगणार आहे. आता मी माझ्या पद्धतीने पासवर्ड टाकतोय. आणि पासवर्ड टाकताना कसा टाकायचा लक्षात घ्या. पासवर्ड टाकताना एक अक्षर कॅपिटल घ्यायचंय. फॉर एक्झाम्पल माझं नाव आहे सोनू, तुमचं नाव आहे सोनू, तर काही तुम्ही घेऊ शकता. सोनूचा पहिला यस टाईप करा, हा कॅपिटल, आणि बाकीचं जे स्पेलिंग आहे ते स्मॉल ठेवायचं आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही एक चिन्ह वापरायचंय. कोणतं? बघा 1 2 3 4 5 असे वरती दिले नंबर असतात ना, त्याच्यावरती ते सांख्यिकी चिन्ह असतात. त्या चिन्हांपैकी एक चिन्ह वापरायचं. तुम्ही हॅशटॅग वापरा, @ वापरा, कोणताही वापरा. या ठिकाणी आपण टाकलं आणि नंबर टाकायचा आहे. लक्षात ठेवा, 1 किंवा 2 कोणताही नंबर टाकायचा. तुम्हाला 4 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. तुम्हाला अल्फाबेट मधला एक कॅपिटल घ्यायचा आहे, नंतर @ घ्यायचा आहे आणि नंबर घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण, तुम्हाला जर वाटत असेल कन्फर्म नसणार की माझे काय जो पासवर्ड टाकला तो बरोबर टाकलाय का, तुम्ही इथून क्लिक करून झूम करून बघू शकता. म्हणजे बघा ते दिसेल तुम्हाला. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या ह्या ठिकाणी जर पासवर्ड बरोबर असेल तर तुमचा पासवर्ड बरोबर असल्यामुळे तर आपण आता या ठिकाणी एक नवीन पद्धत आली आहे. पहिले काय होतं, या ठिकाणी मोबाईल नंबर टाकावा लागत होता. आता मोबाईल नंबर टाकायची गरज नाही. का? तर तुमच्याकडे जर एक डिव्हाइस असेल, जसं की आता मोबाईल, आता माझ्याकडे एक मोबाईल आहे आणि त्या मोबाईलला आता मी काय करतोय, गुगल, हे बघा तुम्हाला दिसतंय या ठिकाणी, हे बघा दिसतंय गुगल, हे गुगल ओपन केलं आणि गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी लेन्स असते, त्या लेन्सवरती क्लिक करायचंय. आता बरं एक मिनिट, लेन्सवरती क्लिक करायचंय. लेन्सवर क्लिक केलं. आता लेन्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण आता लिंक ओपन, आपल्याला लिंक दिसते या ठिकाणी, या लिंकवरती क्लिक करायचंय. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तो काय करणार आहे, व्हेरिफिकेशन करण्यासाठी ही प्रोसेस असते. आता ही पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर हा QR कोड इथे व्हेरिफिकेशन होईल आणि तुम्हाला या ठिकाणी दिसते नाव व्हेरिफिकेशन, या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचंय. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला हे इथं व्हेरीफाय झालेलं दिसेल. बघा फोन आपला व्हेरीफाय झाला आहे. आणि या ठिकाणी जर तुम्हाला ही जी स्टेप दिसते, आता तुमच्याकडे जर ऑलरेडी एक जीमेल ID असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जीमेल ID त्या ठिकाणी टाकू शकतात. पण तुम्हाला जर त्याला स्किप करायचंय तर तुम्ही या ठिकाणी स्किप करून पुढे जाऊ शकतात. स्किप करा. तर स्किप केल्यानंतर आपल्या समोर आपलं तेजस बिरारीची या ठिकाणी तुम्हाला जीमेल ID आलेली दिसते, तेजस F Virarish 2002 @gmail.com. आणि या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचंय. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली या, हे सगळे टर्म अँड कंडिशन असतात, ते सांगते तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही ॲग्री करून घ्या. आय ॲग्री म्हणायचं. आय ॲग्री केल्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपला जात असता. ठिकाणी आपण नो थँक्स करा, कारण आपल्याला या ठिकाणी जीमेल IDला गुगलला आपल्या युजर ID पासवर्ड ते ॲड नाही करायचं आहे. नो थँक्स केलं आणि या ठिकाणी बघा आपलं या ठिकाणी टी दिसतं. ह्या टी म्हणजे आपली ईमेल ID रेडी झाली आहे. आता ह्या 9 डॉट्सवरती क्लिक करायचं आपल्याला. 9 डॉटवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होतो आणि आपल्याला जीमेल बघायचा आपला ओपन झाला आहे का. या ठिकाणी पूर्ण जीमेलचा आपल्याला इंटरफेस ओपन होतो आणि आपल्याला ह्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स मिळतात जीमेलचे. आपण या ठिकाणी मेल सेंड करू शकतो कंपोजवरनं. कंपोजवर क्लिक केल्यावर या ठिकाणी कंपोजला क्लिक केलं आपलं तर या ठिकाणी मेल सेंड करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक केल्यावर इथे एक इंटरफेस तयार होतो आपला. ज्याला मेल सेंड करायचा असेल तर आपण त्या ठिकाणी मेल सेंड करू शकतो. ते ओके करायचं. बघा कंपोजसाठी बघा एक मिनिट, हे क्लोज कराय, 2 झालेत. या ठिकाणी आपण इंटरफेसवर आपल्याला या ठिकाणी ज्याला मेल पाठवायचा त्याची ईमेल ID इथे लिहायची, जो सब्जेक्ट असेल सब्जेक्ट इथे लिहायचा आणि तुमचं जे मॅटर असेल पूर्ण मेल पाठवायचं ते करू शकतं. तुम्हाला इथे अटॅच करायची एखादी फाईल, याच्यावरती क्लिक करा. एक्सेल, वर्ड, पॉवर पॉईंट, कोणतीही फाईल, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, आपण ते इथून अटॅच करायचं. आणि ज्या वेळेस तुम्हाला मेल पाठवायचं तुम्ही ते शेड्यूल पण करू शकता किंवा तुम्हाला या ठिकाणी जे इथे मेल दिसत आहेत तुम्हाला मेल सेंड करायचं तुम्ही मेल सेंड करू शकता. जेव्हा आता मी इथे ह्या ठिकाणी अटॅच केलं, मला हा फोटो लावायचा तर हा फोटो सिलेक्ट करतो, ओपन करतो. इथे तुम्हाला अशा प्रकारे इथे फोटो ओपन होताना दिसत. आता इथे मला मेल ID टाकायची, तर मेल ID टाईप केली tushar10gangude@gmail.com. त्याचप्रमाणे मी इथे खाली सब्जेक्ट पण लिहू शकतो. इथे सब्जेक्ट तुम्हाला लिहिता येतो @gmail.com. या ठिकाणी बघा आपल्याला जीमेलला आपला इथे एक फोटो आपण ॲड केला आहे आणि तो या ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण झाल्यावर हे अक्षर ब्ल्यू कलरमध्ये होतात. मग तुम्ही सेंड बटनावरती क्लिक करायचं. अशा प्रकारे आपण जीमेल ID ओपन केली. इथून आपण मेल पण सेंड करू शकतो. मित्रांनो, जीमेल ID बद्दलच्या काही गोष्टी खास तुमच्यासाठी. आता आपण जीमेल ID जर ओपन केली असेल आणि जीमेल ID आपल्या मोबाईलला आपण जर असाइन केली तर आपण काय काय आपल्या जीमेल IDला अटॅच होतं आपण त्याचा बघणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण एक जीमेल ID ऑलरेडी जी अगोदर मोबाईलला माझी असाइन होती त्या जीमेल IDमध्ये मी काय काय कामं केलंय, म्हणजे माझ्या हातात मोबाईल नाही आहे, फक्त जीमेल ID पासवर्ड टाकलाय आणि त्याच्यामुळे माझे मोबाईलचे फोटो,
कॉन्टॅक्ट्स, ज्या ड्राईव्हला जे पण डॉक्युमेंट्स होते ते तुम्हाला सगळ्यांना समोर बघायला मिळतील. आता या ठिकाणी बघा 9 डॉट्सवर क्लिक केलं, इथे माझी एक जीमेल आयडी ऑलरेडी अटॅच आहे आणि या ठिकाणी माझे फोटोग्राफ्स वगैरे सर्व तुम्हाला बघायला मिळेल. जसं की आपण फोटोजवर क्लिक केलं तर या ठिकाणी फोटोजमध्ये आपल्याला इथे सगळे फोटोज बघायला मिळतील. हे सगळे आपले 4 वर्ष 11 वर्ष जुने सगळे फोटो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे सांगायचा विशेष काय आपल्याला की या ठिकाणी आपले जुने फोटो सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात. मित्रांनो 11 वर्ष जुने फोटो, जर माझी ईमेल आयडी जितकी जुनी असेल आणि तिला त्या मोबाईलला मी त्याला अटॅच केलं असेल तर तिथले सर्व फोटो या जीमेलवर आपल्याला बघायला मिळतात. एवढंच नाही, आणि ही कोणाच्या हातात लागली तर एवढे सगळे जुने फोटोग्राफ्स, माझे इम्पॉर्टंट फोटोग्राफ्स असतील, डॉक्युमेंट्स असतील, सर्वांच्या हाती लागू शकतं. एवढंच कशाला, याच्यावर क्लिक करा 9 डॉटवरती आणि माझे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जेवढेही कॉन्टॅक्ट नंबर असतील ते सुद्धा या ठिकाणी दुसऱ्याच्या हाती लागू शकतात. आता हे कॉन्टॅक्ट नंबर किती असतील आपण इकडे बघू शकतो. आपण या तुम्हाला बघा या ठिकाणी सगळे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, माझी पूर्ण इकडे लिस्ट आहे आणि सगळे कॉन्टॅक्ट नंबर हे वरती तुम्हाला दिसतंय. वर करतो थोडंसं, हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसतंय कॉन्टॅक्ट नंबर. एवढे सगळे कॉन्टॅक्ट नंबर दुसऱ्याच्या हाती लागू शकतात आणि त्याचा काही पण विपरीत परिणाम होऊ शकतो. एवढंच कशाला, अजून परत 9 डॉटवरती क्लिक करतो. कॉन्टॅक्ट नंबर तर आहेतच, त्यासोबत मी ज्या ठिकाणी फिरलोय, कुठे कुठे जातोय हे सुद्धा इथे गुगल मॅपवरनं मला समोरच्याला दाखवता येतं. मी यूट्यूबला काय सर्च करतोय ते सुद्धा समोरच्याला दिसतं. कोणकोणत्या चॅनलला मी सबस्क्राईब केलंय तेही दिसतं. शिवाय मेल असतात, शिवाय ड्राईव्हला सगळं डॉक्युमेंट्स पडलेलं असतं. म्हणजे हे सर्व इम्पॉर्टन्स आपण कोणाच्या हाती सोडू शकत नाही. आणि मित्रांनो एवढंच कशाला, या ठिकाणी जर आपण सर्च बारमध्ये न्यू टॅब ओपन केला आणि ह्या ठिकाणी गुगल डॅशबोर्ड जो ओपन केला तर मी कोणकोणते ॲप ओपन केले ते सुद्धा समोरच्याला दिसतात. म्हणजे जीमेल आयडी फक्त नावापुरता एक ॲप नाहीये, तर पूर्ण विश्व घेऊन चालतो आपलं. तर मित्रांनो जीमेल आयडी बद्दल आपण खूप आपलं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. जीमेल संदर्भात या ठिकाणी आपण गुगलचे फक्त फोटोज आणि कॉन्टॅक्ट्सच नाही तर या डॅशबोर्डला जर आपण ओपन केलं, गुगल डॅशबोर्ड या ठिकाणी क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल हा गुगल डॅशबोर्ड तुम्हाला काय दाखवतोय. हे सगळे बघा वर जाऊन आपण बघू शकतो हळू. या ठिकाणी बघा तुम्हाला सगळे आपण इथे कॉन्टॅक्ट्स आलेले मेल वगैरे तुम्हाला ठिकाणी सगळं टोटल दिसतंय. डाउनलोड केलेल्या सगळ्या फाईल्स ह्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. खाली गेल्यानंतर अजून तुम्हाला बघा किती इन्फॉर्मेशन आपली गुगल्स यावर जीमेल आयडीवर आहे आणि ही सर्व्हिस समोरच्या हाती लागू शकते. आपण कोणकोणते ॲप्स डाउनलोड केले ते सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी असतं जीमेलवरती आणि कोणकोणते ब्राउझर्स वापरतो आपण ही सर्व माहिती ईमेल आयडीवर आहे. म्हणजे मित्रांनो ईमेल आयडी किती महत्त्वाची आहे हे तुम्हाला कळालंच असेल. आपला ईमेल आयडी कोणाच्या हाती लागू देऊ नका. ईमेल आयडीचा पासवर्ड कोणाला माहीत पडू देऊ नका. ईमेल आयडीचा पासवर्ड माहीत पडल्यानंतर आपल्या मोबाईलचा सर्व डेटा समोरच्याकडे जाऊ शकतो. आपला डेटा त्याच्याकडे गेल्यानंतर तो डेटा काही करू शकतो. बँकेचे अकाउंट सुद्धा आपल्या गुगल अकाउंटला लिंक असतात. त्याच पद्धतीने सर्व डेटा समोरच्या हाती लागल्यानंतर आपलं बँक अकाउंट सुद्धा रिकामं होऊ शकतं. एवढंच कशाला, आपला जीवन मरणाचा पण प्रश्न एक प्रकारे आता मोबाईलमध्ये झाला आहे. त्यांनी सगळा डेटा आपला कशावर असतो, मोबाईलवरती, आणि मोबाईल चालतोय जीमेलवरती. म्हणजे प्रवेशद्वार समोरच्या हातात लागलं तर आपण काय करणार. तर मित्रांनो अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन आम्ही रोज आणत असतो आणि ह्या पेजला आणि ह्या आमच्या चॅनलला तुम्ही जी भेट आज दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि अशीच प्रकारची माहिती तुम्हाला शिकायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि धन्यवाद.